नमस्कार। आज एका विशेष परंतु तुम्हा सगळ्यांना ज्ञात असलेल्या विषयासाठी आपण एक पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आहे। आपल्या सगळ्यांना निमंत्रित केलं आहे। सगळ्यांचं स्वागत। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुलजी काळसेकर उपस्थित आहेत। आमचे मित्र आणि शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष प्रमोदजी कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी साहेब, आमच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर आणि सगळीच आमची सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी आपण वार्षिक काही सण किंवा उत्सव जितक्या उत्साहाने किंवा आत्मीयतेने आपण संपन्न करतो, साजरे करतो, तसाच एक कार्यक्रम दरवर्षी जिल्ह्यामध्ये संपन्न केला जातो, साजरा केला जातो आणि तो म्हणजे सन्माननीय राणे साहेबांचा 10 एप्रिलचा वाढदिवस। आणि यावर्षी 10 एप्रिल आता परवा आहे। या पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी 4 दशकं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं काम केलं, महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते लोकनेते सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा 74वा वाढदिवस आपण साजरा करतो आहे। हा वाढदिवस 74वा आहे, याचा अर्थ अमृत महोत्सवी वर्षामध्ये ते प्रवेश करत आहेत। आणि त्या अनुषंगाने 74व्या वाढदिवसादिवशी आपण अमृत महोत्सव वर्षात पदार्पण अशा पद्धतीचा एक सोहळा पण त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। आणि येतं वर्षभर म्हणजे 10 एप्रिल 2027ला जो 75वा वाढदिवस असेल, अमृत महोत्सवी वाढदिवस असेल, तिथपर्यंत संपूर्ण जिल्हाभर किंबहुना त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण सगळीच मंडळी मिळून, सर्वपक्षीय मंडळी, साहेबांचे राणेप्रेमी, हितचिंतक आणि या सगळ्या जिल्ह्याच्या किंवा कोकणच्या विकासामध्ये साथ देणारी मंडळी, या सगळ्यांना घेऊन आपण वर्षभर विविध कार्यक्रम आपण राबवणार आहोत। त्यामुळे परवा 10 तारीखला कणकवलीच्या जिल्हा उपरुग्णालयाच्या समोरचं आपलं जे पटांगण आहे, तिथे भव्य दिव्य असा सोहळा सायंकाळी 6 वाजता आपण आयोजित केलेला आहे। 74वा वाढदिवस आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण असं त्या सोहळ्याचं स्वरूप आहे। आणि या सोहळ्यासाठी मुद्दाम म्हणून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, उदयजी सामंत असतील आणि अनेक राज्य मंत्रिमंडळातले मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि साहेबांना शुभेच्छा प्रदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक 2-3 विषय आपण अभिनव पद्धतीने घेतलेले आहेत। एक म्हणजे राणेसाहेबांच्या वाढदिवसा दिवशी जी काही सर्वपक्षीय कार्यकर्ता असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, हितचिंतक असतील, या सगळ्यांना एक आवाहन आम्ही करतो आहे की साहेबांच्या भेटीसाठी येताना पुष्पगुच्छ किंवा कुठली दुसरी भेटवस्तू न आणता साहेबांसाठी एक पुस्तक, किमान एक पुस्तक भेट म्हणून त्यांनी आणावं। त्यासाठी आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे की प्रवेशद्वाराच्या इथेच ते पुस्तक स्वीकारलं जाईल, त्याची नोंद केली जाईल आणि साधारणतः असा हजारो पुस्तकांचा संकलित करण्याचा अभिनव असा उपक्रम जो बहुधा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण करतो आहे। आणि ही सगळी पुस्तकं ज्यावेळी जमा होतील तेव्हा त्याचं सॉर्टिंग केलं जाईल आणि जिल्ह्यातल्या ग्रंथालयांना ती उपलब्ध करून दिली जातील। म्हणजे अशा अर्थाने की वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाचक चळवळीला एक वृद्धिंगत करण्याचा एक प्रयत्न सगळ्यांच्या कल्पनेतनं आलेला आहे। आपण तसं निमंत्रण पत्रिका असेल किंवा आवाहन करतो आहे, पण तुम्ही पत्रकार मित्रांनी यामध्ये थोडं विशेष लक्ष दिलं पाहिजे की या गोष्टीचं थोडं जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचेल, कारण अभिनव असा एक उपक्रम आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याला जरा एक विशेष प्रसिद्धी द्यावी
आणि जेणेकरून हा उपक्रम आहे तो यशस्वी करावा, असा एक त्यातला महत्त्वाचा विषय आहे. दुसरा त्यातला एक विषय आहे की राणेसाहेबांचा वाढदिवस म्हटलं की पक्षीय कार्यकर्ते किंवा असं इतक्यापुरता तो मर्यादित नसतो. तर राणेसाहेब संपूर्ण कोकणाचे नेते आहेत, सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे, आदरस्थान आहे. त्यामुळे समाजातली अनेक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. यावर्षी ती मंडळी उपस्थित राहतील, पण आम्ही आमच्या सगळ्या नियोजन जे करताना एक आपण केलं आहे की त्यांच्यासाठी काही विशेष एक निमंत्रण अशा सगळ्या समाजातल्या मंडळींसाठी जाईल आणि ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यांच्यासाठी आसनाची एक विशेष व्यवस्था, बैठक व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. आम्ही तर त्यांना निमंत्रण देऊ, पण तुमच्या माध्यमातून सुद्धा हा थोडासा विषय समाजापर्यंत गेला पाहिजे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीने 74वा वाढदिवस 2 दिवसावर आहे. 10 तारीख आपल्या जिल्हा उपरुग्णालयाच्या समोरचं पटांगण संध्याकाळी ठीक 6 वाजता. कारण या सगळ्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर मंडळी आहेत, सगळ्यांचे प्रोटोकॉल आहेत, त्यामुळे कार्यक्रम ठीक 6 वाजताच चालू होईल. आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमासाठी 2 विशेष सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. एक आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि दुसरं सोनू निगम, जे प्रसिद्ध गायक आहेत. हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच सोनू निगमचा लाईव्ह कॉन्सर्ट हा जो कार्यक्रम आहे, तर तो त्यानंतर या सगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर संपन्न होईल. तरी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील साहेबांच्या सगळ्या मतदारसंघातील सगळ्याच नागरिकांना माझं एक आव्हान आहे की अमृत महोत्सवी वर्षपदार्पणाचा जो हा सोहळा संपन्न होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, तर त्या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा असं एक आव्हान आम्ही सगळ्यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वच मान्यवरांच्या वतीने करतो आहे. असं आहे की प्रत्येक महिन्याची 10 तारीख असेल, त्या 10 तारीखला थोडंसं मागे पुढे काय असेल तर पण त्या दरम्यान एक उपक्रम या संपूर्ण मतदारसंघामध्ये सामाजिक पद्धतीचा होईल. काय आणि काय कोणाला म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर छोटासा विषय सांगितलं. अनेक मंडळी उपस्थित राहणार, विशेष काही मंडळी उपस्थित राहणार ना, विशेष पक्षी त्याच्यासाठी विशेष आसन व्यवस्था हो केली ना, तेच म्हटलं. नाही अशी राखीव आरक्षित व्यवस्था असेल ज्यांच्याकडे सन्मानिका ज्यांना आपण देणार आहोत ना समाजातली काही लोक, तर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था आहे. म्हणजे असं होतं की अनेकांना राणेसाहेबांच्या वाढदिवसाला यायचं असतं, पण आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी आसन व्यवस्था असेल की नाही अशी शंका आहे. डॉक्टर्स आहेत, वकील्स आहेत, काही कॉलेजचे प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत, अशी अनेक मंडळी, काही लेखक आहेत आणि मोठी काही एखाद्या आपल्या पक्षाचं नाही आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे नाही आहेत, अन्य पक्षाचे आहेत, अशा सगळ्यांसाठीच कार्यक्रम. कुठेही पक्षीय बॅनर नाही आहे ना कधी. अशानं मुद्दाम विशेष निमंत्रण आहेत. काही माजी आमदार आहेत, पक्षाचेच नाही आहेत, भारतीय जनता पार्टी शिवसेना, अशांना विशेष व्यवस्था म्हणून त्यांना एक सन्मानाने त्यांना बोलवणं आणि त्यांना तिथे बसण्याची वेगळी व्यवस्था करणं, हा त्यामागचा उद्देश आहे. हा सर्वसमावेशक सर्वव्यापी असा एक कार्यक्रम हवा वर्षभर. पुस्तकाची भेट स्वीकारणार म्हणून सांगितलं, एक चांगला उपक्रम आहे. कुठल्या पुस्तकं नेमकी कशी असतात कारण की आपल्याला जेणेकरून आपल्याला द्यायची आहे, संग्रहालयाजवळ ठेवायचं, त्यामुळे कशा एक 5-6 प्रकाशकांना आपण त्या ठिकाणी स्टॉल लावायला सांगितले आणि नुसतं पुस्तक म्हणजे प्रत्येकाला असं वाटणार की आपल्याला राणेसाहेबांना जाऊन पुष्पगुच्छ पुस्तक स्वतः द्यायचं आहे. त्या ठिकाणी 3 सेल्फी पॉईंट असणार आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फोटोग्राफर असणार आहे, तुम्ही त्या पुस्तकाबरोबर तुम्ही तिथे फोटो काढला की तो फोटो QR कोडवर स्कॅन होईल आणि तो स्कॅन केलेला फोटो QR कोड स्कॅन केल्यानंतर तो फोटो तुम्हाला राणेसाहेबांबरोबर राणेसाहेबांना पुस्तक देतानाचा फोटो अशा पद्धतीने तुम्हाला तो दिसणार आहे. त्यामुळे आमची कल्पना आहे 5-6 हजार लोकांना राणेसाहेबांना शुभेच्छा देण्याचं समाधान
या निमित्ताने मिळेल, नाहीतर ती गर्दी होते. पुष्पगुच्छ आणतो, पुष्पगुच्छ त्या ठिकाणी स्टेजवर पडून राहतात, केक पडून राहतो. असं न होता ती पुस्तकं जी आहेत त्यांनी त्याचं नाव तो राहील, त्याचं कोणी कुठलं पुस्तक दिलं आहे आणि त्या पुस्तकामुळे त्याचा एक विशेष सन्मान, नीट सन्मान त्या निमित्ताने होईल. कोणती पुस्तक? जे सगळ्या प्रकाशकांची असतात पुस्तक. काय नाही ना, कार्यक्रम 6 वाजता सुरू होणार आणि मग सीएम वगैरे किती वाजता येणार? त्याच असतात. आता आम्ही किती सांगितलं तरी दौरे सगळे तुम्हाला मिळणारच आहेत.